मुक्ता बेटा मला माफ कर. त्या वेळेला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता मी, पण ह्या तुझ्या मैत्रिणींनी ठामपणे सांगितलं की ते बाळ तुझं नाहीये. आणि शिरप्यानी सुद्धा येऊन त्याच्या बाळाची जन्मखून बरोबर ओळखली. सगळ्या गोष्टी तुझ्या सांगण्याच्या विरुद्ध होत्या बेटा. मुक्ता, तुझी खरी माफी तर मी मागायला हवी ग मुक्ता. तू ते बाळ इतक्या विश्वासानं माझ्याकडे सोपवलं आणि मी ते त्या राक्षसांच्या हवाली केलं. तुझी खरी गुन्हेगार मी आहे ग. मला माफ कर. कुठे आहे माझं बाळ? गायकवाडांच्या वाड्यात देवेंद्रकडे. काळजी करू नकोस मुक्ता. तुझं बाळ मी तुला आणून देईन. नाही हो, ते लोक फार भयंकर आहेत. गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते. मी हात जोडते तुमच्या समोर. मला दुसरं काही नकोय. मला फक्त माझं बाळ हवंय. मी आई आहे हो बाळाची. त्याच्याशिवाय नाही जगू शकणार. मी वचन देतो तुला, तुला आता तुझ्या बाळापासून कोणीही लांब ठेवू शकणार नाही. वचन देतो तुला. आता स्वतःचा विचार करायचा. पोरं बाळ, लेकी सुना चित्त्या राहाव्या असं वाटत असेल तर मुकट्याने आम्ही जेवढं पैसे देतो तेवढं घे आणि जमीन खाली कर. जयकार. एखाद्याला असं घाबरवून धमकवून त्याची जमीन हस्तगत करणं योग्य आहे का? मला तर याच्यात काहीच चुकीचं वाटत नाही. या अडाणी लोकांवर आपण धाक ठेवला नाही ना, तर उद्या जाऊन ही लोक आपल्या डोक्यावर बसायला कमी करणार नाहीत. आणि या लोकांना ढील दिली तर आपल्या आबांचा या गावात मान राहणार कसा? त्या बिचाऱ्याला असं घाबरवून धमकवून आबासाहेब काय साध्य करणार आहेत? जाऊ दे ना शैलेंद्र, तुला नाही समजायचं. माझ्यासारख्या अनाथ निराधार मुलीला तुमच्यासारखी माणसं मिळाली. साहेब तर वडिलांच्या मायेने माझ्यासाठी धडपडतायत. म्हणूनच सांगतेय, सारखे अश्रू ढाळणं बंद कर. सावर स्वतःला. ठामपणे उभी राहा. संघर्ष कर. आणि ह्या लढाईत तू एकटी नाहीयेस मुक्ता. त्या येडीचं ऐकता आणि इकडे आम्हाला जबाब विचारायला येता. काय पुरावा काय तुमच्याकडे? बोला ना, पुरावा काय आहे? माझ्याकडे पुरावा. साक्षीदारच आहे माझ्याकडे. साक्षीदार? होय होय देवेंद्र, साक्षीदार. जो कोर्टासमोर तुमचं पितळ उघडं पाडेल असा साक्षीदार. जिला दमदाटी करून तुमच्या या सगळ्या कारस्थानात सहभागी करून घेतलं होतं ती मुक्ताची अनाथ आश्रमातली बालमैत्रीण जुई.